मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि सरसकट कर्जमाफीसाठी बुलढाण्यातून आहे एक अत्यंत वेदनादायी आणि तितकीच संतापजनक बातमी। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस। अन्नत्यागामुळे तुपकरांची प्रकृती खालावत चालली असतानाच दुसरीकडे बुलढाण्याच्या रस्त्यांवर एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळालं। रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी थेट रस्त्यावर उतरून कंगाल सरकारसाठी भीक मागितली आहे। उद्योगपतींचे 16 लाख कोटीच्या कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे आहेत, पण जगाच्या पोशिंद्यासाठी पैसे नाहीत, असा घणाघाती आरोप करत तुपकरांच्या पत्नीने शेकडो कार्यकर्त्यांसह भीक मागो आंदोलन केलंय। बुलढाण्यात शेतकरी प्रश्नांवरून रणकंदन माजलंय। सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या निवासस्थानासमोर कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून राज्यभरातून शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। मात्र अन्नत्यागामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावू लागल्याने शेतकऱ्यांमधील असंतोष शिगेला पोहोचलाय। एकीकडे तुपकर उपोषणावर ठाम असताना दुसरीकडे त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह बुलढाण्याच्या रस्त्यांवर उतरून सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध केलाय। भीक द्या, भीक द्या, कंगाल सरकारसाठी भीक द्या, अशा गगनभेदी घोषणा देत त्यांनी व्यापाऱ्यांकडून, वाटसरूंकडून आणि वाहनधारकांकडून पैसे गोळा केले। सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याने ही भीक गोळा करून ती थेट सरकारला पाठवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। या कंगाल सरकारकडे उद्योगपतींचं कर्ज माफ करण्यासाठी 16 लाख कोटी रुपये आहेत, पण माझ्या शेतकरी भावांवर झालेलं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन करत आहोत। आम्ही हे भीक मागून सरकारकडे पाठवणार आहोत की याने तरी सरकारला सुबुद्धी द्यावी आणि सरकारने आमची सरसकट कर्जमुक्ती करावी। शर्वरी तुपकरांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बुलढाण्यातलं राजकारण चांगलंच तापलंय। आता सरकार या भीक मागो आंदोलनानंतर आणि तुपकरांच्या खालावत्या प्रकृतीनंतर सरसकट कर्जमाफीबाबत काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।